उत्सव 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सौ डोंबिवली जिमखान्याचं हे प्रवेशद्वार आहे। हे 40 रुपयाची ही एंट्री तिकीट आहे। वी लव उत्सव। अच्छा, मॅजिकल वीट। 2 दिवसात फरक नाही पडला, पूर्णपणे पैसे परत। 200 ला 1, 500 ला 3। फ्रीज मधला कचरा, गाडी मधला कचरा, विंडोज मधला कचरा। हे 100 ला 4 आहे कुठले? काय चटणी ही सॅम्पल साठी इथे ठेवली आहे। हे अमेरिकन डायमंड्स मध्ये आहे। अच्छा, कितीला आहे हे? 1800 रुपयाला आहे, 1200 रुपयाला। अच्छा, 60 रुपये किंमत आहे, इथे 100 ला। पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढबसा रांगोळी तुटे ठेवायचं आणि फिरवायचं, रांगोळी तयार। अच्छा, डोंबिवली वेस्टला शोरूम आहे रेखा साडीज म्हणून। 200 में 3 आहे। 250, 300 आणि 350। पडांना खिळे नाही, पोटपाडांचे पाय मुवेबल आहेत। तर इथे हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज। हे बघा, पुरणपोळी 250 का प्लेट है, उसमें 3 तो बाटी आएगा, दाल आएगा, लहसुन का चटनी आएगा, चूरमा लड्डू आएगा। चिकन तंदूरी, चिकन टिक्का, पारी टिक्का, मलाई टिक्का। 280 ला चिकन थाली आहे, मटन थाली 400 ला आहे। वडे 80 रुपयाला 6। हे इकडे जायंट व्हील स्टार्ट झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आलो आहे डोंबिवली ईस्टमध्ये। डोंबिवली जिमखाना उत्सव चालू आहे। हा डोंबिवली जिमखाना उत्सव 21 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत आहे आणि ह्याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर चला तर आपण बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत। हा उत्सव ऑर्गनाइज्ड बाय डोंबिवली जिमखाना। याची बघा, ही संपूर्ण अशी कार्यक्रमांची रूपरेषा आहे। 21 डिसेंबरपासून ते 29 डिसेंबरपर्यंत कुठले कुठले कार्यक्रम आहेत त्याबद्दल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे प्रवेशद्वार आहे उत्सव डोंबिवली 2024चं। आणि हे इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट विंडो आहे। इथून तुम्ही 40 रुपीजची तिकीट घेऊन नंतर मग इथून आतमध्ये प्रवेश करू शकता। तर ही तिकीट विंडो आहे आणि तिकीट पर पर्सन 40 रुपीज आहे। तर आता आपण इथून तिकीट घेणार आहोत। तर ही आता आपण उत्सव डोंबिवली फेस्टिवलची तिकीट घेतलेली आहे। 40 रुपयाची ही एंट्री तिकीट आहे आणि इथून आता आपण एंट्री करणार आहोत। तर इथे बघा, आतमध्ये हा असा बॅनर आहे आणि इथून नंतर मग पुढे आल्यावरती ह्या साईडला तुम्ही बघाल तर इथे सगळे असे हे स्टॉल्स आहेत। इथपासून इथपर्यंत सगळे असे हे स्टॉल्स आहेत आणि मग त्या बाजूला स्टॉल्स आहेत। इथे ह्या साईडला हे असे फूडचे स्टॉल्स आहेत। तर इथे बघा, वी लव उत्सव असं हे सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे विथ लाइटिंग। तर इथे बघा, वी लव उत्सव असं सुंदर हे असं सुशोभीकरण केलेलं आहे। तर इथून वी लव उत्सवच्या समोरून जर तुम्ही इथे बघाल तर ह्या साईडनी असे सगळे प्रोडक्टचे स्टॉल्स चालू झालेले आहेत। नंतर मग त्यानंतर मग इथे मध्ये हे असे किऑस्क्स आहेत। नंतर मग तिथून पण पुढे असे ते स्टॉल्स आहेत आणि नंतर मग पलीकडे गेल्यावरती राईट साईडला तिकडे फूड स्टॉल्स आहेत। तर तुम्ही लेफ्ट साईडला पण सगळे असे हे स्टॉल्स बघू शकता आणि पाठीमागे तुम्हाला तिकडे दुसरे पण किऑस्क्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पण असे आउटलेट्स आहेत। तर इथे बघा, तुम्ही माझ्या मागे पण प्रोडक्टचे शॉप्स बघू शकता, डावीकडे उजवीकडे। तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा, स्टॉल नंबर 1 हा बुद्धराम राजस्थानी पिकल्सचा हा स्टॉल आहे। इकडे मुखवास आहे आणि इकडे लोणचे आहेत। कैसा आहे मुखवास? 100 ग्राम 100 रुपये। 100 रुपयाला आहे आणि लोणचं कसं आहे? 100ला पाव किलो। श्री स्वामी समर्थ हे बिस्किट्सचा हा स्टॉल आहे। कशी आहे ती पाकिटं बिस्किटची? 60ला 100ला 2 आणि ही कुठली गव्हाची आहेत का? कशी आहे ती? सेम। अच्छा, कोणतं पण? अच्छा, उपवासाच्या वेळेस मार्गशीर्ष बटाट्याचे पापड पण आहेत। अच्छा, मक्याचे पापड आहेत, नाचणीच्या नारळ्या आहेत। हां हां, कोणतेही पॅकेट घ्या 60। अच्छा, मॅजिकल वीट हे तुमचं ब्रँड आहे। ठीक। तर इथे हे साई कृपा। नमस्कार। हां, मी आहे। दादा
चमकतेल आहे, गुडघेदुखी, कंबरदुखी, स्नायूचं दुखणं, कमरेला मानेला कुठल्याही प्रकारचा पट्टा, वाताचं दुखणं, 2 दिवसात फरक नाही पडला पूर्णपणे पैसे परत. आपण 2 दिवस सांगतो पण एका दिवसातच फरक पडणार. किती जुनं दुखणं असू दे, ऑपरेशनचा पेशंट पण या तेलाने बरा होतो. आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, साईड इफेक्ट काहीच नाही. कापलं भाजलं लावलं तरी चालतं, भाजल्यावर लावलं फोड येत नाही, जळजळ होतात नाही. छातीमध्ये कप सचला असेल लावा, छातीतला कप पातळून जाणार. पायाच्या टाचा दुखत असेल लावा, टाचा दुखायच्या पण थांबतील. आपली हे आपलं केस तेल आहे, हे आपलं 4 दिवसात केस गळायची थांबणार, केसातला कोंडा वगैरे नाही होणार, डोकं शांत होऊन शांत झोप लागणार. आणि एवढी बॉटल यूज करून म्हणजे तुम्ही महिनाभराने जरी तुम्ही सांगितलं फरक नाही पडला तरी पूर्णपणे पैसे परत. कुठलाही प्रोडक्ट घ्या, फरक नाही तर पैसे परत, एवढी आपली 100% गॅरंटी. कुठलाही दुकानदार विकलेलं यूज केलेलं प्रोडक्ट परत नाही घेणार, पण आम्ही घेतो. आम्हाला माहिती तुम्ही येणार नाही, आला तरी अशी मोठी बॉटल घ्यायला किंवा 4 कस्टमर घेऊन याल, तुम्हाला फरक पडला आवडला करू. बरोबर. आणि हे तुम्ही होम डिलिव्हरी करता का? हां, आम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर होम डिलिव्हरी होऊ शकते ना? नंबरवरती तुम्ही फोन करा, आम्ही घरापर्यंत आणून देतो. ठीक ठीक आहे, थँक्यू, होम डिलिव्हरी. धन्यवाद. चुरासाठी ट्रॉलीमध्ये किचनमध्ये कपडा खाली 3 दिवस वेगळा, वर्षभर चुरा अंडी पण दिसत नसते. ये केरला चिप्सचा, केरला हलवा स्टॉल है। ये कैसा है? ये 300 रुपये। 300 रुपये। कितना है ये? हाँ, आधा केजी है। और ये सब चिप्स कैसा है? सेम। अच्छा अच्छा, ठीक। पेनचे सुप्रसिद्ध माई महिला गृह उद्योगचा हा स्टॉल आहे। इथे बघा या पापडांवरती सगळ्याची किंमत लिहिलेली आहे। ताक पोहे पापड 130ला आहे। नंतर मग हे कडधान्य पण आहे, कडवे वाल अर्धा किलो 180। होममेड पापड आहेत बघा, टेस्ट करून बघा ना पापडाचे आमच्या। नंतर मग हे काळे मूग अर्धा किलो 120 आणि हे बाकी पांढरी चवळी हे सगळे असे। तर हा इकडे स्टॉल नंबर 8 वंश गार्डनचा हा स्टॉल आहे। इथे बघा सगळे हे होम प्रोडक्ट्स आहेत। हे कसं आहे हो? 200ला 1 500ला 3। अच्छा, 200ला 1 500ला 3। आणि इकडे पण बघा हे दरवाजावरती तुम्हाला प्लेस करायला हँगर्स आहेत। बाकी हा मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे। हा व्हॅक्यूम क्लीनर कसा आहे? 500ला 500। स्लायडिंग मधला कचरा, फ्रीज मधला कचरा, गाडी मधला कचरा, विंडोज मधला कचरा, धूळ माती डस्ट याच्यामध्ये उचलणार। याच्यामध्ये ग्रिल, विंडो, चॅनल, मॉस्किटोच्या जाळ्या, नेट, एसीचे ब्लोअर वगैरे साफ करायला सुंदर ऑफर आहे। तर असे सगळे प्रोडक्ट्स आहेत। तर हा प्रकाश कोल्हापुरी मसालेचा हा स्टॉल आहे। कसे आहेत मसाले? हे 100ला 4 आहे कुठलेही सर। अच्छा, कोणतेही 100? अच्छा, चटणी 120ला 3 आहे। अच्छा, हे 120ला 3। अच्छा अच्छा, ते मोठ्या साईजचे। अच्छा अच्छा, ठीक। ठीक आहे, चटणी ही सॅम्पलसाठी इथे ठेवलेली आहे का? इथे हा कर्णिक गृहोद्योगचा 11 नंबरचा स्टॉल आहे। इथे बघा हे सगळे झुमके आणि हे झुमके कसे आहेत हो? अच्छा, हे 200 वाले। हां, आणि हे कसे आहेत? 100ला। आणि हा काय, हा पूर्ण सेट आहे का? हे अमेरिकन डायमंड्समध्ये आहे। अच्छा, हे आपल्याकडे कानातले इयरिंग्स आहेत। कितीला आहे हे? हे 250 250ला। आणि हे कान आहेत। अच्छा, हे पूर्ण कान आहे। हां, हे कितीला? हे 450 पासून चालू आहे, 750। अच्छा अच्छा, डायमंड्समध्ये हे पूर्ण सेट कसं आहे मग? हा पूर्ण सेट आपल्याकडे तो 850 पासून स्टार्ट आहे। 850 पासून स्टार्ट? वॉरंटी आहे। अच्छा, 1 इयर वॉरंटी। अच्छा, हे सगळे असे 150ला? अच्छा अच्छा, डेली यूजसाठी। ठीक आहे, थँक्यू। एक कसं आहे हे पाकिट? हां, 50ला। आणि सगळे वेगवेगळे आहेत का हे? अच्छा अच्छा। आता टेस्ट करून बघा, पापड आहे, मसाले मंचुरियनचे। आणि हे मंचुरियनचा मसाला आहे दादा। कितीला आहे हा? 110 रुपयाला। 110 रुपयाला। अच्छा, हा RV कलेक्शनचा असा हा चटई कम गोदडीचा हा स्टॉल आहे। कितीला आहे ही 1800 रुपयाला, ही 1200 रुपये। अच्छा अच्छा, ही छोट्या साईजची आहे। हे बघा हे पितांबरीचा हा स्टॉल आहे। काय ऑफर आहे याची? ही अर्धा किलो पितांबरी आहे, 160 रुपये किंमत आहे, इथे 100ला। अच्छा, इथे 100ला। अच्छा, आणि हे काय मेटल पॉलिश काय? मेटल पॉलिश आहे, तांबा पिठाच्या शोभेच्या वस्तू असतात ना त्यासाठी।
अच्छा अच्छा. आणि हे तिळाचं तेल आहे का? तिळाचं तेल आहे दिव्यासाठी. अच्छा. पितांबरीची दीपशक्ती. हां हां. दिव्याला कितीला आहे हे? हिची 230 रुपये किंमत आहे. इथे तुम्हाला ती 150ला आहे. इथे 150ला मिळेल. ठीक आहे. तर असे सगळे तर इथे बघा हा पितांबरी रुचियाना हे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. हे काय आहे? सेंट आहे. हे अत्तर कितीला आहे हे तुम्हाला 190 ला आहे ना. आणि हे 40 रुपयाला. आणि हे काय आहे? आंबाडी सूप, टॅमॅटो सूप. कसं आहे ते पाऊस? 20 रुपये. 20 रुपयाला आहे. हे आपले बेकरी प्रोडक्ट. अच्छा 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 अच्छा. खारी, टोस्ट, कटाई. कसं आहे ते खारीचं पॅकेट? आता 60 रुपयाला आहे. अच्छा 60 रुपये. आणि हे केशर पिस्ता. कोकोनट वडी आहे. पितांबरीचे हे बेकरी प्रोडक्ट. तर इथे बघा हे स्टीलची भांडी, नंतर मग पितळेची आणि सगळे हे तवे वगैरे असं सगळे इथे प्रोडक्ट्स आहेत. पोळपाट, लाटणी सगळं. इथे सावला महिला गृहोद्योगचा हा स्टॉल आहे. हे चकलीचं पॅकेट कसं आहे हो? मिनी मूग डाळ चकली 70 रुपये. अच्छा. आणि हे खाकरा वगैरे 60 रुपयाला. अच्छा अच्छा. तर सगळे इथे वेगवेगळे आयटम आहे. हां हां हां. सगळे वेगवेगळे आहे. अच्छा. हे छोटे साईजचे गुळाची आयटम आहे. गुळाचे स्वीट आहे. अच्छा. कितीला आहे हे? 80 रुपयाला. 80 रुपयाला. तर हे सगळे असे तुमच्याकडे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे ठीक आहे. तर इकडे हे दीपक रांगोलीचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे असे रांगोळीचे साचे आहेत. तर इथे बघा यांच्याकडे हे सगळे असे साचे आहेत आणि आता आपल्याला ते थोड्यात डेमो दाखवते. हे 2 इंचाची रांगोळी, सगळ्यात छोटी रांगोळी. एकदा झटका आणि असं दाबता. आपण असा हात करतो पडू नये म्हणून, तर असं सांगतच ते. त्यामुळे असा घात करायचा नाही. एकदा झटका असाच हात ठेवा, असाच मारा म्हणजे सांडत नाही. किती जोरात त्याला आपटा तुटतही नाही. हे लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावलं नाही झटपट लगेच अशी उड्या मारत मारत येते. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटकायचं आणि असंच आपटा. हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर पुढे काढ बसा रांगोळी तुटतही नाही. हे तुम्हाला 6 डिझाईन आहेत, 2 डबे आहेत. हे तुम्हाला मिळतील फक्त 150 रुपयात. असं 200 रुपयाला आहे पण मी 150ला देतोय. ठीक रांगोळी फक्त ठेवायचं आणि असं फिरवायचं. फिरवलं की रंग आले, ठेवायचं आणि फिरवायचं, रांगोळी तयार. किती सोपं झालं. आता बसायचं नाही, पाठ मान कंबर गुडघे दुखणार नाही. काय करायचं, उलटं करून या प्रकारे आतमध्ये कलर टाका. बघा 2 आतमध्ये 1 आणि बाहेर 1 असे 2च कलर टाकायचे. वेगळे वेगळे कलर वापरायचे नाहीत, नाही तर फिरवताना मिक्स होणार, दिसणार काही नाही. 2च रंग टाका. जाळी अशी वरच्यावर ठेवायची, लॉक करायचं आणि फक्त ठेवून असं फिरवायचं. फिरवलं की रंग आला, फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं झालंय. शेजारी बघेपर्यंत उठून आपण घरात आहे ना सोपं. आता पटापट रांगोळी. आता याच्यापेक्षा मोठी रांगोळी पाहिजे असेल, मस्त बघा याच्यापेक्षा मोठी रांगोळी. मॅजिक सर्व माझ्याकडे यावर्षी मॅजिक आहे. यावर्षीची दिवाळी करा मॅजिक साजरी. ही बघा फक्त ठेवायचा, समोरासमोर कुठेही पकडा. असं पकडून फिरत नाही, असं फिरत नाही. समोरासमोर पकडा, एक बोट इथून आणि एक बोट इथून. असं फक्त फिरवलं की बघा याच्यामध्ये 3 रंग भरता येतात. याच्यावरती असं ठेवलं आणि फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं केलंय. शेजारी बघेपर्यंत उठून घरात ताई बघा इकडे झटपट रांगोळी आहे ना सोपं. आणि एका हाताने दाबून एका हाताने फक्त असं रांगोळी फिरवा, ही झाली रांगोळी तयार. बघा किती सोपं झालं. आता याच्यात कलर कसे भरायचे कुणाला माहिती नाही बरं का. हे मी तुम्हाला शिकवतो का, कारण अशी रांगोळी काढली तर फोटो काढण्याची रांग लागली पाहिजे घराच्या बाहेर. हे बघा असे वेगवेगळे कलर भरायचे. नंतर बघा कसा दिसणार कोणालाच कळणार तुम्ही कलर भरले कधी, कसे याच्यामध्ये आतमध्ये बरोबर मॅचमध्ये कसे काय आले हे कोणाला कळत नाही. आता याच्यात 2 टिपके दिलेत ना, इथे बघा 2 टिपके आहेत. टिपक्यानं असे टिपके आलेले वाढवता येते. टिपक्यावर पुन्हा टिपके ठेवा आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, एकच कलर करायचा असेल तर एकच कलरने आपल्याला फिरवता येईल. 2 कलर करायचे असतील असे लाईट कलर वरती टाकायचे, डार्क कलर खाली टाकायचे. बघा 2 कलरची रांगोळी खाली दिसणार. कलर कसे आले याच्यामध्ये कोणाला कळणार नाही. आहे ना सोपी पद्धत. चिमूडवर रांगोळी लागते. चिमूडवर रांगोळी टाकायची आणि फक्त आता फिरवायचं. हे चांदीचं बनवतात काही लोक. वैभव आले पाठवू शकतो आम्ही. तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलं तर होम डिलिव्हरीसाठी तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. व्हॉट्सअप नंबर आहे, व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि तुमचा ॲड्रेस पूर्ण पत्ता पिनकोड नंबर पाठवला की मी तुम्हाला घरपर्यंत देतो. हा रेखा सारीसचा हा स्टॉल आहे. काय रेंजमध्ये आहेत ह्या सगळ्या साड्या? वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. डिझाईनमध्ये आहे 595, फोटोला प्रिंटमध्ये आहे 1595, डिझाईनमध्ये कितीला? 795, 795 आहे 1295. अच्छा. बनारसी आहे 1895, 995. हां हां विपुलचे आहे. अच्छा.
तुमचं दुसरी अच्छा डोंबिवली वेस्टला शोरूम आहे रेखा डोरी अच्छा डोंबिवली वेस्टला शोरूम आहे रेखा साडीज म्हणून ते अच्छा हे सगळे पण व्हेरायटीज आहेत आपल्याकडे 500 पासून 50,000 पर्यंतच्या साड्या आहेत. अच्छा. गडवाल पैठणी कांजीवरमसाठी आम्ही फेमस. अच्छा अच्छा ठीक. श्री विनायक एंटरप्राइजेसचा हा असा होम प्रोडक्टचा स्टॉल आहे. हे व्हॅक्यूम क्लिनर कितीला आहे? व्हॅक्यूम क्लिनर 650ला. अच्छा अच्छा हां हां. आणि हे भांडी घासना करता 100 रुपयाला 5. 100ला 5 आहेत बरोबर. आणि हे काय आहे? गरम पाण्याची पिशवी. अच्छा गरम पाण्याची पिशवी. ही काय म्हणजे कशासाठी आहे ही? शेक घेण्यासाठी. हां हां गरम पाणी अच्छा बर्फ टाका 3 तास बरोबर आणायचं. अच्छा आणि वॉशेबल आहे. अच्छा कितीला आहे ही? मिनी व्हॅक्यूम क्लिनर आहे 300ला 2. अच्छा सर्वसामान्य ठेवण्या करता मॅडम व्हॅक्यूम क्लिनर. हे कुठलेही मसाले आहेत? तवा पनीर. हां कसे आहे ते? 100ला 2 आहे 200ला 5. अच्छा 200ला 5 सगळ्या प्रकारचे आहेत ते. अच्छा अच्छा कल्याण भेळ. अच्छा कितीला आहे म्हणजे? हे 80 रुपये MRP आहे. 200 ग्रामचं पॅकेट येतं. अच्छा हे खारी सेंग आहे. हां हां. पुण्याचंच ब्रँड आहे. आणि चिवडा वगैरे? चिवडा हा ज्वारी चिवडा आहे. हां हां. हा कितीला? 40 रुपये. 40 रुपयाला. आणि हे भडंग हां कितीला आहे? 80 रुपये. 80 रुपयाला. 90ला. अच्छा ठीक आहे. म्हणजे असे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. हे काय ट्रे आहे का? कितीला आहे हा? 350. आणि हे काय ज्वेलरी बॉक्स हो कितीला? अच्छा अच्छा. आणि हे काय पर्सेस वगैरे? अच्छा हे अच्छा हे कसं आहे लाडीचं बॉक्स? 130ला. अच्छा तसं आहे. आणि हे निडल आर्ट बोटिक हे तुमचं ब्रँड आहे? ठीक स्वतःचं ब्रँड आहे. ठीक थँक्यू. हे टारफे डिझाईन हाऊस टी शर्ट्स हे तुमचे 3 ठिकाणी दुकान आहेत तेच का? हां हां बरोबर. मागे पण ते तुमचं हे घेतलेलं. तर हे सगळे तुमचे प्राइजेस आहेत ना साईजप्रमाणे वगैरे. ठीक आहे. तर बघा इथे असे सगळे अशा टाईपचे सगळे टी शर्ट्स आहेत. तर इथे बघा हा एक पर्सेसचा हा स्टॉल आहे. कसे आहे ते? हे 1200ला. आणि हे छोटी? 600. ही 600. आणि पुरुषांचं हे वॅलेट वगैरे? आपल्याकडे 400 पासून सुरू आहे. अच्छा 400 पासून. आणि हे लेडीजचं आहे ना? लेडीजचं 600 पासून. 600 पासून. आणि ही वाली 2000ला. सगळे असे वेगवेगळ्या रेंजमध्ये. काय SRR मसाला? कसे आहे ते? अच्छा प्रत्येकाची वेगवेगळी प्राईस. आणि काय जिंजर गार्लिक पेस्ट आहे कितीला आहे? 50ला 3 आहे. हे 50ला 3. 50ला 3. 30 रुपये MRP आहे. 90 होत आहे. 50ला 3. आणि 200 ग्रामचे 100ला 3. 100ला 3. हां 180 होतात. 60 रुपये एकाच आहे. 180 होतं पण 100ला 3 आहे. 100ला 3. ठीक. कसे आहे ते? ही पर्स कशी आहे? 350. 350ला. आणि बॅग्स वगैरे या 300ला आहे. तर सगळे असे वेगवेगळे आहेत. आणि हे पाऊच 60ला आहे. अच्छा अच्छा ठीक. हे वेफर रोल चॅम्पियन. हां डोंबिवली ना आपला तिकडे होते. हां आगरी ना आगरी उत्सवमध्ये. तर हे कितीला आहे? ऑफर 100ला 3. तो कैसा है ये? 100 का एक कैटेगरी 200 में 3 है. अच्छा बाई 2 गेट 1 है सर. ये 1 गिलास दूध में 2 चम्मच डालो मिक्स करो रेडी. अच्छा. घर में 1 साल रहेगा. आप लस्सी में खीर में रबड़ी में डालो. गरम ठंडा कोई भी दूध का. हे सावंतवाडी वुडन टॉयजचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे सगळे असे हे लाकडी प्रोडक्ट. हे लाटणी कितीला आहे? 150 पासून सुरुवात आहे. अच्छा 100. रेड सिसम 150 200 आणि अच्छा. ब्लॅक सिसम घेतला तर 250 300 आणि 350. अच्छा हे काळं लाकूड असतं आणि हे रेड सिसम असतं. हां हां. ओट्यावरची लावायची विळी सुद्धा आहे. फणसाचं लाकूड आहे. लोकसागाचं लाकूड आहे. ते ब्लेवरती करा. अच्छा हे अच्छा. अशी ओट्यावर लावायची. खाली बसायची गरज नाही. हां हां हां. आणि जर तुम्हाला खाली बसायची करायची सागामध्ये तुम्हाला लोखंडी ब्लेड पण भेटणार. पोलादी ब्लेड पण भेटणार. सुंदर अशी विळी. पुन्हा सागामध्ये आहे. सागामध्ये.
पोलपाड आहेत, शिशवीचे पोलपाड आहेत. पोलपाडांना खिळे नाही, पोलपाडांचे पाय मुवेबल आहेत. अच्छा अच्छा. खिळे कसे जंग लागून तुटतात, हे लाकडी थ्रेड आहे, त्यांना पाण्याचा काही फरक पडत नाही. आणि हे 1 पीस मध्ये ना अखंड मध्ये आहे. अच्छा, अखंडवाला पण आहे. शिशवीचे आहेत, पूर्ण वर्षाची वॉरंटी आहे त्यांची. सागाचे चॉपिंग बोर्ड आहे, व्हेजिटेबल कटर. शिशवीचे व्हेजिटेबल कटर. मिठाच्या बरण्या सुद्धा आहेत सुंदर अशा. अगरबत्ती स्टँड आहे, दरवाजाच्या बाहेर लावायचं. 2 टेप लावा, खिळामधून परमनंट करा. सुंदर अशी अगरबत्ती स्टँड. पाट पण आहेत देवाऱ्यात ठेवायला. हे कितीला पाट घेऊ तसं 60 रुपये, 100, 120. 55 लाकडाचा 120. अच्छा अच्छा. ठीक आहे. तर असे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. ठीक. तर इथे हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज आहे. संध्याकाळच्या वेळेला इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्टेजच्या समोर अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. उत्सव 2024. उत्सव 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्हाला हा उत्सव डोंबिवली जिमखान्याचा हा संपूर्ण व्ह्यू मिळत आहे. आता पाठीमागे एक सुंदर असं गार्डन दिसत आहे. लेफ्ट राईट साईडला दोन्ही बाजूला स्टॉल्स आहेत, किऑस्क वगैरे पण आहेत. तर इथे बघा, हे आता सांस्कृतिक कार्यक्रम चालू झालेला आहे. तुमच्याकडे काय ऑफर आहे आता? सर, आपल्याकडे 1 किलोची ऑफर आहे, अर्धा किलोची ऑफर आहे, पाव किलोची ऑफर आहे. अच्छा, 1 किलोवरती 1 किलोवर आपलं 600 रुपयाचा किलो आहे, 540ला भेटणार. त्याच्यावर तुम्हाला मधुची साखर फ्री भेटणार. अच्छा. अर्धा किलो घेतला तर 300चा आहे, 270ला भेटणार. त्याच्यावर आपल्याला आमंड तेल फ्री भेटणार बदामचं. पाव किलोचा आहे, 150चा आहे, 140ला भेटणार तुम्हाला. त्याच्यावर पास्ता फ्री आहे सर. आणि हे सेम म्हणजे कंटेनर आहे सर. हे पण तुम्हाला 150चा आहे. हे कितीला भेटणार? 165चा 150ला भेटणार. आणि मग हे काय छोट्या साईजचं आहे का? हा, हे छोटंवाला आहे, मोठंवाला आहे. अर्धा किलोचा आहे. हे पाव किलोचं किती? पाव किलोचा आहे. हां, ते किती? 140ला भेटणार. हां, 150ला भेटणार. ठीक आहे. तर अशा ऑफर्स आहेत तुमच्याकडे. हा अतरंगी टी शर्ट्सचा हा स्टॉल आहे. हे सगळे अशा साईजमध्ये अवेलेबल आहेत ना. आणि साईज 20 to 24 300ला, 26 ते 34 350, आणि मोठ्यांचे 500ला. ठीक आहे. तर असे सगळे हे सुंदर असे सगळे हे डिझाईन्स आहेत. आणि इथे पण बघा, हे असे पण हे सगळे डिझाईन्स आहेत. हे महाराष्ट्राची चव खरवसचा हा स्टॉल आहे. कशा आहे ते खरवस? हा साखरेचा 120ला आणि गुळाचा 150ला आहे. अच्छा. हा कुठला? हा साखरेचा? हा गुळाचा 150 रुपयाला आहे. गुळाचा 150 रुपयाला. हा साखरेचा 100. ती क्वालिटी तुम्हाला बाहेर आमच्या कुठे मिळणार नाही. एकदम नॅचरल आहे, तब्येतीला चांगला, ओरिजिनल आहे. अच्छा. हा रामबंधू मसाले अचार पापडचा हा स्टॉल आहे. ते पापड आट्टा आहे का? अच्छा. हां, हे नाशिक चिवडा आहे. नाशिकचा चिवडा. हां, रामबंधूचे चिवडा बनवतात ना. चिवडा मसाला बनवतात ना. कितीला आहे हा? 120 MRP आहे. 100 रुपयाला. 100 रुपयाला आहे. अच्छा. आणि हे पापड आहेत का? हे नाही, ठीक. हे पापडचं पाकिट कसं आहे हे? 90ला 2. हां, 90ला 2. बाय 1 गेट 1 फ्री. ठीक आहे. तर हे सगळे असे रामबंधूचे असे प्रोडक्ट्स आहेत. चितळे भाकरवाडी किती? 100 रुपयाला. हे काय? हे मूग दाल हलवा आहे. अच्छा. 170 MRP 150ला येणार. 150ला येणार. आणि पापडी आहे, ब्लूबेरी, कॅडबरी, अंजीर सोनपापडी आहे. अच्छा. आणि हे काय? काजू कतरी? काजू कतरी 99 MRP. केसा काजू कतरी 90 रुपयाला येणार. 90ला येणार. अच्छा. किती ग्राम आहे ती? हे 80 ग्राम. 80 ग्राम. ठीक आहे. ही भाकरवडी आहे, 110 MRP आहे. ही आपल्याला 100 रुपयाला मिळेल. 100 रुपयाला मिळेल. आणि अर्धा किलोची 210 MRP 190 रुपयाला मिळेल. 190ला. ठीक. चितळे डेअरीचा हा हे बटर, पॅस्चराइज बटर. हे कितीला आहे बटर? 52. अच्छा अच्छा. 57 MRP आहे. हां हां. आणि हे काय श्रीखंड वगैरे आहे का? कितीला आहे? श्रीखंड 85 पाव किलोचा 80ला येईल. अच्छा अच्छा.
आणि हे सगळं काय आहे? तुपावर 10 रुपये ऑफर. अच्छा. द्राक्षावर 10 आहे, आंब्यावर 20, 1 किलोवर 40. अच्छा श्रीहरी गुळचा हा स्टॉल. विदाउट केमिकलचा घ्या, साधा गुळ घ्या. अच्छा हे कितीला आहे हे वाला? हे 80 रुपये अर्धा किलो आहे. हे अर्धा किलो आहे. हो अर्धा. आणि हे अर्धा किलो 80 आहे. 150. अच्छा अच्छा. आणि ही काय गुळाची पावडर आहे? हा गुळाची पावडर आहे. 150. आणि मग ह्याचा काय उपयोग होतो? हे क्यूब्स जे आहेत ते नाही, पण ते क्यूब्स म्हणजे असं एक एक क्यूब काढून असं यूज करू शकतो. अच्छा नाही, पण ते कसं गुळाची चहा बनवायची त्यात म्हणजे एखादं क्यूब असं टाकायचं त्याच्याऐवजी. त्याची किंमत किती सांगितलेली? 170 आहे. 170ला. त्यात एवढेच साईज येते की छोटे? 190 आहे. अच्छा हे काय? काकवी. काकवी 190 आहे. अच्छा अच्छा 190ला. ठीक आहे. तर हे श्रीहरी गुळ हे तुमचा ब्रँड आहे. ठीक थँक्यू. काय माय स्मार्ट बेकरी काय नानकट बिस्किट आहे. ज्वारी बाजरी नाचणी किती आहे? हे कुठले? हे नाचणीचे आहेत का? हे बाजरी आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे बाजूला. कितीला आहे म्हणजे? 140 रुपयाला अर्धा किलो. कुठला चॅनल आहे? आणि हे टोस्ट का? टोस्टचा पॅकेट कसं आहे? टोस्टचं पॅकेट अर्धा किलोचं 120ला आहे, 1 किलोचं 240ला. अच्छा अच्छा. आणि हे काय क्रीम बिस्किट वगैरे आहेत का हे मध्ये? हो. हे कितीला? हे 120ला अर्धा किलो. 120ला अर्धा. ठीक. तर हे माय स्मार्ट बेकरी. हे ॲग्रो फूडचा हा स्टॉल आहे. हे काय आहे? तेल आहे का? लाकडी घाण्याचं तेल. कसं आहे हे? 360ला येईल. आणि ही छोटी बॉटल? छोटी बॉटल व्हाईट सिस्टमची 185ला आहे ना? अच्छा अच्छा. आणि हे काय? हे गुळ आहे का? हे कितीला आहे? हा 100 रुपये आणि फ्लेवरमध्ये 120. अच्छा हे 100 रुपयाला. प्लेनमध्ये हा प्लेन आहे. हां ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे. पण मग हे गुळाची चहा बनवायसाठी हे उपयोगी पडेल का? चहा बनवू शकता तुम्ही. आपण शिरा वगैरे बनवतो त्याच्यासाठी यूज करू शकता. अच्छा. आणि फ्लेवरचं टाकायचं तर इलायची पण. हां हां हां. हा सिंधुरत्नचा हा स्टॉल आहे. हे काही ते सगळे कोकणी मेवे आहेत. हे काजूचं पॅकेट कसं आहे? हे 450ला. किती आहे हे? 1 किलो? अर्धा किलो आहे का? हां प्रॉपर वेंगुर्ला काजू. अच्छा. आणि हे मालवणी वडेपीठ 70ला अर्धा. अच्छा. ती बाकी लसूण चटणी मिरची चटणी वगैरे सगळे आहे. आणि कैरी ज्यूस वगैरे ना. आणि पोहे कोकम बिकम वगैरे सगळं. ही फणस पोळी कशी आहे ही? अच्छा अच्छा. आणि हे का आगरी काश्मीरी सगळे मसाले आहेत हे. अच्छा अच्छा. सगळे सोललेले काजू कसे आहेत हे? 500ला अर्धा. तर इथे बघा सगळे हे असे कोकणी मेव्याचा हा स्टॉल आहे. ते आमरस आहे का तो? आमरसची ती बॉटल कशी? छोटी? हां 400ला. ठीक थँक्यू. इथे हा सातारा क्ले आर्टचा स्टॉल आहे. हे कप कसे आहेत? 40 रुपयाला. आणि ह्या हे 70ला आहे. अच्छा अच्छा. आणि हे वाला? हे 200ला आहे. दही लावायचं भांडं. अच्छा दहीचं भांडं. इथे बघा हे कोणते पण प्रोडक्ट्स ह्या 10 रुपयाला आहेत या साईडला. इथे बघा हे बुक फेअर आहे. कोणतं पण बुक घ्या 200 रुपयाला आहे. आता इथून ते आपण स्टॉल्स सगळे जे होते तिथून आलो आणि मग ह्या साईडला बघतो तर इथे अशी बालनगरी आहे. आणि नंतर मग इकडे असं हे वेलकम फूड झोन असं लिहिलेलं आहे. तर आता आपण बघूया आतमध्ये जाऊन फूड झोनमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता माझ्या दोन्ही बाजूला हे फूड स्टॉल्स आहेत. ह्या बाजूला फ्रूट ज्यूसचा किऑस्क आहे. तर सगळे असे हे फूड स्टॉल्स आहेत. तिकडे व्हेज आहे. नंतर मग ह्या साईडला पुढे नॉनव्हेज स्टॉल्स वगैरे आहेत. तर इथे माझ्या मागे इथे बघा हे सगळे शेगाव कचोरी आणि त्या साईडला फास्ट फूड. नंतर मग त्या साईडला राजस्थानी. इकडे लेफ्ट साईडला पोटॅटो ट्विस्टर, दिल्ली मसाला असं सगळे हे स्टॉल्स आहेत. तर फूड झोनमध्ये आल्यावरती बघा इथे हे म्हैसूर स्पेशल ओनली व्हेज चायनीज. इथे बघा हे दाबेली आहे. नंतर मग मंचुरियन आहे, नूडल्स आहेत.
हे सगळे असे फूडचे डिशेस आहेत. हे पापड आहे, पोटॅटो ट्विस्टर आहे. पोटॅटो ट्विस्टर कैसा आहे? हां 100 रुपया. अच्छा अच्छा ठीक आहे. आणि इकडे हे पिझ्झाज आहेत, हे पावभाजी आहे. इथे अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळचा हा स्टॉल आहे. या साईडला स्पेशल दिल्ली चाट भंडारचा हा स्टॉल आहे. कैसा है एक डिश? कितने का है? 100 रुपीज़ में कितना आएगा? 2 एक पीस. अच्छा अच्छा दही आएगा, चटनी आएगा. अच्छा 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 आलू टिक्की चाट बोलते हैं उसको. अच्छा ठीक. इथे हा पण खरवस आणि घरगुती खरवस आहे, होममेड खरवस आहे. हा कितीला? आणि ताजा खरवस हा साखरेचा 120 आहे आणि हा गुळाचा 150 आहे. अच्छा शुद्ध आणि ताजा खरवस, नॅचरल चिकाचा घरगुती खरवस. काय कुल्हाड पिझ्झा. कुल्हाड पिझ्झा कसा आहे हा? कुल्हाड पिझ्झा आपल्याकडे फ्रेश इटालियन फ्लेवरिंगमध्ये मिळणार. 130 ला असा येईल ना तो. अच्छा. आणि हे काय बर्गर वगैरे आहे? बर्गर आहे, सबवे आहे आणि मोमो प्रकारचे मोमोज आहेत. अच्छा अच्छा वॉफल्स आहेत, मिल्कशेक आहे. आम्ही क्रिसमस स्पेशल ड्रम केक पण बनवतो. अच्छा क्रिसमस स्पेशल ड्रम केक. आणि प्लम केक आहे. अच्छा प्लम केक वगैरे. पेस्ट्रीज. अच्छा मोमोचा कसा आहे सेट? म्हणजे ही मोमोज आपल्याकडे व्हेज आहे, पनीर टिक्का आणि पनीर पेरी पेरी. 100ला एक प्लेट. एक प्लेटमध्ये 6 पीसेस. 6 पीसेस येणार. ठीक थँक्यू. हे बघा पुरणपोळीचा मांडा. नमस्कार. कितीला आहे पुरणपोळी? इथे 150ला आहे ना इथे. आणि हे कटाची आमटी आहे, वांग भरीत आहे, पिठलं आहे, शेगाव मसाला कचोरी, थालीपीठ आहे. अच्छा शेगाव मसाला कचोरी कशी? 50ला. 50ला 2. आणि हे भाकरी वगैरे? भाकरी वगैरे 150ला प्लेट आहे, त्यामध्ये 2 भाकरी येईल, पिठलं येईल आणि खरडा येईल. अच्छा थालीपीठ भरीत आणि ठीक. हे बघा हे कुल्फीचा स्टॉल आहे, सॉफ्टीचा. आणि ह्या साईडला आहे आपण राजस्थान जेवण, दाल भाती चूरमा. दाल भाती चूरमा कैसा है? 250 का प्लेट है, उसमें 3 तो बाटी आएगा, दाल आएगा, लहसुन का चटनी आएगा, चूरमा लड्डू आएगा. अच्छा अच्छा ठीक है. ये मैसूर स्पेशल ओनली वेज चाइनीज़ फ्राय. ये नूडल्स कैसा है? 100ला आहे. अच्छा. आणि हे मंचुरियन 100ला आहे. दाबेली कितने का आहे? 30 रुपयाला आहे. अच्छा अच्छा. आणि इथे बघा हे पोटॅटो ट्विस्टर वगैरे आहे, पापड आहे, पिझ्झा आहे, हे सगळं आहे. हे आता इथे नॉनव्हेज स्टार्ट झाले आहेत. एक नंबर चिकन तंदूरी, चिकन टिक्का, पारी टिक्का, मलाई टिक्का, रेशमी टिक्का. अच्छा ये सब है. स्पेशल है. चिकन बैदा रोटी, चिकन बैदा रोटी, मुगलई पराठा कितने का है? 100 रुपये का है. 100 रुपये का है. अच्छा. और ये सेम रेट है, 100 रुपये का. 100 रुपये का लॉलीपॉप है. लॉलीपॉप 200 रुपये में कितना आएगा? 7 पीस आएगा. 7 पीस आएगा. अच्छा है ठीक है. और ये बिरयानी ये क्या है भाई? 150 रुपये प्लेट है. एक नंबर है. ये क्या है? दम बिरयानी है. दम खीमा पाव. वही मैं 100 रुपये प्लेट है. खीमा पाव कितने का? 100 रुपये प्लेट है. 100 रुपये प्लेट है. बिरयानी 150 रुपये प्लेट. 150 रुपये प्लेट है. राइस नूडल्स 100 रुपये प्लेट है. पैसा भी लो. अच्छा अच्छा एक नंबर है भाई. एक नंबर ना. मेरा सेट बेटा. अच्छा अच्छा ठीक है. ठीक आहे. अच्छा हे जायका द फूड पॉईंटचा हा स्टॉल आहे. इथे बघितला हा दादू जागरी स्वादचा हा स्टॉल आहे. तर इथे बघा हे सगळे असे बांगडा थाली 220ला आहे. तर मग सुरमई थाली 400ला आहे. 280ला चिकन थाली आहे. मटन थाली 400ला आहे. प्रॉन्स थाली पण 400ला आहे. हे कोंबडी वडे 230ला आहे. मग 350ला मटन वडे आहे. आणि हे सगळे लॉलीपॉप आणि बाकी सगळं आहे. तर इथे बघा ते चिकन मसाला, कलेजी मसाला, हे पण सगळे असे डिशेस आहेत. तर हा श्री समर्थ कृपा मालवणी हॉटेलचा हा स्टॉल आहे. तिथे पण एक बांगडा थाली, नंतर मग चिकन थाली आणि बाकी सगळं प्रॉन्स थाली. वडे 80 रुपयाला 6, राईस 50. तर इथे सगळे त्याची प्राइजेस दिलेली आहे आणि डिशेस पण तुम्ही समोर बघू शकता. तर इथे हा डोसा हाऊसचा स्टॉल आहे. इथे आता हे डोसा प्रिपरेशन होत आहे. हा भेल चाट हाऊसचा स्टॉल आहे. हे जामून शॉट्सचा हा स्टॉल आहे.
कितीला आहे? 50ला? 200 रुपये पडले. 50चा शॉर्ट आहे सर. अच्छा 50चा शॉर्ट आहे. अच्छा अच्छा तसं ते. अच्छा ठीक आहे. हा जळगावचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे थालीपीठ बनतं. थालीपीठ कितीला आहे? अच्छा अच्छा हां हां हां. आणि हा पुरणपोळीचा मांडा कसा आहे? मांडा पण 150 रुपयाला आहे. त्याची थाळी घेतली तर मी 200 रुपयाला आहे. अच्छा थाळी 200ला आहे. आणि ही कचोरी? शेगाव कचोरी 50 रुपये प्लेट आहे. 2 कचोरी आहेत. अच्छा ठीक आहे. तर इथे बघा हा पानचा स्टॉल आहे. बनारस पान 20 रुपये आहे. कलकत्ता पान हे 30ला आहे. आणि स्पेशल पान 40ला आहे. नंतर मग मघई पान 30ला वगैरे असे सगळे हे वेगवेगळे पान आहेत. तर इथे हे बिस्किट्स आणि पीठ आणि पापडचा स्टॉल आहे. इथे मिठाईचा स्टॉल आहे. नंतर मग या साईडला पण हा असा मिठाईचा स्टॉल आहे. इथे हा पिझ्झाचा स्टॉल आहे. शरद कुल्फी भंडारचा हा स्टॉल आहे. तर इकडे सेंटरला हा बघा फास्ट फूड म्हणजे फ्रेश ज्यूसचा वगैरे असा हा स्टॉल आहे. क्या है? मॉकटेल मोजिटो कितने का है ग्लास? 80 रुपये का. हाँ ऐसे में आएगा. ठीक है. तर इथे बघा हे डोंबिवली जिमखाना म्हैसकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. इथे सुंदर असं हे सुशोभीकरण किऑस्क केलेलं आहे. त्यानंतर इकडे वी लव उत्सव. इथे हा ICSC बोर्ड रिअल अकॅडमी प्रिव्हिलेज. त्यानंतर मग डोंबिवलीकर असं हे सुंदर असं इथे मध्ये असं हे स्ट्रक्चर उभं करून त्याला सुंदर सुशोभीकरण करण्याचं काम चालू आहे. तर इथे श्रीदेवी ज्वेलर्सचा हा किऑस्क आहे. नंतर मग इथे ह्या साईडला पण असा हा किऑस्क आहे. इकडे ग्लोब बँक्वेट्सचा हा इथे असा हा किऑस्क आहे. तर इथे बघा वेलकम टू उत्सव कन्झ्युमर शॉपी अँड किड्स झोन. या साईडला इथे असं हे पूर्ण कन्झ्युमर प्रोडक्ट्स असं इथे मार्केटसारखं असं हे केलेलं आहे. फुल जर तुम्ही जर बघाल तर इथे बघा हे सगळं इथे पण बघा कोणते पण प्रोडक्ट्स घ्या 30 रुपयाचा हा असा स्टॉल आहे. इथे बुक्सचा हा खूप मोठा मेगा सेल आहे. हिंदी मराठी रेग्युलर बुक्स इंडियन फिक्शन वगैरे सगळं आहे. तर इथे गोविंद मिल्कचा हा किऑस्क आहे. इथे सगळे हे गोविंद मिल्कचे सगळे असे फूड प्रोडक्ट्स आहेत. तर इथे बघा हे अम्युजमेंट आणि फूड. तर आता आपण इथून समोर तिकडे आपल्याला अम्युजमेंट झोन दिसतो तिथे जाणार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे सगळे असे राईड्स आहेत. जायंट व्हील, मेरीगो राऊंड आणि बाकी पण टावरवाला तो राईड. तर इथे बघा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे राईड्स आहेत. तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा इकडे एक असा मेरीगो राऊंड आहे. तर इथे पण हे बघा हे दुसरं एक मेरीगो राऊंड आहे. तर ही बघा ही एक अशी मोठी शिप आहे. हे इकडे जायंट व्हील स्टार्ट झालेला आहे आणि त्याच्या अगोदर इकडे वेगळा प्रकारचा ही एक राईड आहे. ही एक कारची पण मेरीगो राऊंड आहे इथे. तर ह्या साईडला इथे सगळा असा हा गेम झोन आहे. तर इथे बघा ही एक वेगळ्या प्रकारची राईड स्टार्ट झालेली आहे.
तुम्हाला हा उत्सव डोंबिवली जिमखाना फेस्टिवल 2024 हा उत्सव डोंबिवली जिमखाना फेस्टिवल दिनांक 21 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.